जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त नाशिकमध्ये आयोजित मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आदिवासी संस्कृती राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगत मनुवादी घटकांपासून सावध राहण्याचं आवाहन केलंय। अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छता, भटक्या कुत्र्यांचा वावर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाविरोधात प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जळगाव शहरातील जुन्या मार्गावरील कालिका माता मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी 5व्या उड्डाणपुलाची मागणी करत शिवसेनेने 3000 नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवली। मुसळधार पावसामुळे धुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी 51% पाणीसाठा झाला असून साक्रीतील सर्व धरणे 100% भरली असली तरी सोनवत प्रकल्प अजूनही कोरडाच आहे। नंदुरबार जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 10,000हून अधिक शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून 68 तक्रारींचे निवारण करण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत सुरू आहे।